हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसं काय, सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, आज आपले 10K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तुमच्या सपोर्टमुळे. तर तुमचा सपोर्ट आपल्याला फुल असल्यामुळं आपण एवढं यश मिळवलं. तर ह्या यशामागचं जे हात आहे ते सर्व काही तुमचाच आहे. तो तुम्हाला पण माहिती आहे. आज 10,000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, 10,000 सबस्क्रायबर आणि 10,000 यूट्यूब फॅमिली जॉईन करणं हे कुठलं सोपं काम नसतं. की आज 10,000 माणसांना आपण बोलतोय, तर 10,000 माणसं म्हणजे थोडी नाहीत. तर बघा तुम्ही, एखाद्या स्टेजवर एखादा माणूस बोलत असला आणि समोर गर्दी केली, तर 10,000 माणसांची किती गर्दी होते बघा तुम्ही. आणि मग ती कसं ती मॅनेजमेंट करत असतील काय. तर तसंच हे आपलं यूट्यूबचं माध्यम आहे. तर ह्या माध्यमातून मी तुम्हाला बोलतोय, तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वगैरे दाखवतोय. आणि तुम्ही मला, जसं मी चॅनल हे सुरू केलं तसं तुम्ही आपल्याला सबस्क्रायबर केलं आणि 10,000 सबस्क्रायबर आज आपले कंप्लीट झाले. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आता इथून पुढे सुद्धा तुम्ही असाच सपोर्ट करा. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त काय बोलणार नाही, पण मी आजचा हा खास व्हिडिओ फक्त तुमचं आभार व्यक्त करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला. तर इथून जे पुढं आपले व्हिडिओ येतील ती खूप छान छान व्हिडिओ येतील. वेगवेगळ्या माहितीनुसार आणि वेगवेगळे ब्लॉगसुद्धा येतील. तर तुम्ही असंच बघत राहा. तर मित्रांनो, ह्याच्या अगोदर एक आपलं चॅनल होतं पप्पू खांडेकर कॉमेडियन म्हणून. त्यासुद्धा चॅनलवर आपले भरपूर काही सबस्क्रायबर होती, पण ती 2024च्या दरम्यान तो चॅनल डिलीट झाला. तर त्यावेळेला एवढं काही कळत नव्हतं, कसा डिलीट झाला काय झाला ते काय माहीत नाही. आणि 2-3 चॅनल होतं एक असंच, मॉनिटाईज नव्हतं ते चॅनल आणि त्याच्यावर पण मी काम करत होतो. तर त्या चॅनलचा मेल आला का ह्या चॅनलचा आला का, मॉनिटाईज चॅनल होतं त्याचं मेल आलं, तेच काहीच कळलं नाही. त्याच्यामुळं आपला तो चॅनल डिलीट झाला. आता तर हा जो चॅनल आहे, हा चॅनल मी चालू केला होता 2 मे 2025ला चालू केला होता. सॉरी, 2 मे 2024ला चालू केला होता. आपलं चॅनल डिलीट झालं 23 एप्रिल 2024ला चॅनल डिलीट झालं. आणि 2 मेला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, त्या टायमाला मी ही चॅनल सुरू केलं. तर ही चॅनल सुरू केल्यावर आपल्याला 2 ते 3च महिन्यात आपण चॅनल मॉनिटाईज केलं. तुम्हाला सांगतो आता आजकाल विषय कसा असतोय, माझा कोणतरी मोठा भाऊ किंवा कोणतरी माझ्या फॅमिलीतलं कोणतरी यूट्यूबर असलं, तर ती आता नवीन एखादं चॅनल काढला तर मग ती त्याला सपोर्ट करते. ती सांगते कोणाला तर मग आपलं हे भावाचा चॅनल आहे त्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, मग ती सपोर्ट होतो. पण आपण आपल्या घरात कोणाचं चॅनल नव्हतं किंवा काय नव्हतं, तरी पण आपण एक चॅनल सुरू केलं आणि एक आपली ओळख निर्माण व्हावी म्हणून आपण चॅनल सुरू केलं. ती चॅनल सुरू झालं, योग्य ते पेमेंट येत पण होतं, पण चॅनल ते डिलीट झालं. मग ते कसं बस तुम्हाला सांगतो, ते चॅनल उभा केलं तर त्या चॅनलला माझा 2 वर्ष ते 2.5 वर्ष टाईम गेला होता. त्या चॅनलला मी लोकांचं मोबाईल हातात घेऊन सबस्क्रायबर केलेलं आहे. माझं चॅनल आहे आणि ही सर्च करून आपलं चॅनल हे आहे म्हणून सांगून सर्च करून ती चॅनल सबस्क्रायबर करत होतो. माझे त्या चॅनलवर एक 20 दिवस 3च सबस्क्रायबर होते. 3 सबस्क्रायबरवर 1 महिना काढला आणि तिथून पुढं 6 महिनं 20च सबस्क्रायबर होते. 1 वर्ष गेलं तर माझे 90 सबस्क्रायबर होतं. तरी
तरीसुद्धा आपण हार न मानता ती चॅनल उभा केलं होतं. 2 ते 2.5 वर्षानंतर त्या चॅनलवरती भरपूर काही सबस्क्रायबर झाले होते. हळूहळू चॅनलचं यूट्यूबचा अनुभव येत गेला होता, पण सगळ्याच अनुभव नसतोय. मग ते चॅनलवर काहीतरी कम्युनिटी गाईडलाईनचा काहीतरी विषय झाला आणि माझी जी व्हिडिओ टाकण्याची पद्धती होती ती कॉमेडी व्हिडिओ होतं. मग ती यूट्यूबला काय माझा कंटेंट आवडला नाही काय माहीत नाही, मग ती चॅनल डिलीट केला. मग ती डिलीट झाल्याच्यानंतर ही मी सुरू केलं. आणि तुम्हाला जर भविष्यात चॅनल सुरू करायचं असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला मी सांगतो चॅनल कसं सुरू करायचं काय करायचं. आता ह्या चॅनलवर सुद्धा माझा भरपूर काही पेमेंट आहे. मी महिन्याला पेमेंट काढत नाही, 4 महिन्याला 5 महिन्याला पेमेंट मी काढतोय ह्या चॅनलवरनं. तर तुम्ही पहिले जसं सपोर्ट करत होता तसा सपोर्ट करा. पुन्हा एकदा तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला जितका सपोर्ट केला ती शब्दात सांगता येत नाही. तर असाच सपोर्ट राहू द्या. तुम्हाला मी वेगवेगळी माहिती सांगत जाईन आणि ब्लॉगसुद्धा दाखवत जाईन. तर चला, बाय बाय मित्रांनो. आणि जी राहिलेली जी काय माहिती आहे तुम्हाला सांगतो की माझं चॅनल डिलीट झालेलं आहे, कसं काय कुठनं सुरुवात केली, ही जर तुम्हाला खरंच बघायचं असलं तर मला कमेंट करा तुम्ही, मग ती माहिती तुम्हाला मी सांगेन. चला, बाय बाय.